ब्रह्मदेवच आपल्या बापाचं ऐकत नाही तर सध्या तुमच्या मुलांनी तुमचं ऐकावं असं कसं? ते म्हणेल आम्ही ब्रह्मदेवाचे वंशज. मान्य मान्य, वंशज ब्रह्मदेवाचे असू द्या, पण अनुग्रह ज्ञानोबा तुकोबाचा घ्या म्हणजे बरं होईल. कुणाचेही वंशज असा त्याच्याबद्दल प्रश्न नाही, पण अनुग्रह ज्ञानोबा म्हणजे अमृतानुभव कळेल. मग आता कोण झाला? गाई, गोप, गोपी, बाळा. हो अहो, बाईचा नवरा तिथे गेला तर काही कळलं नाही तिला की हा नवरा आहे, दुसरा आलाय. आणि पुन्हा सांगू, पुन्हा हे गुप्त करून जेव्हा आले तेव्हा मधल्या 1 संवत्सर चोरून नेलं होतं. त्या मधल्या काळामधलं सगळं इतिहास त्यालाही माहिती आहे. काय चमत्कार आहे त्याच्यात! आश्चर्य काय, सर्वच दोरतो नोटला आहे. अणु रेणू मध्ये तो जर भरलेला आहे तर त्याला असं काय आहे की जगातली आमकी एक वस्तू त्याला माहिती नाही. मग आता मला सांगा, देव देऊळ परिवारू हे चरित्र बघा. गोप तोच, गाई तोच, गोपी तोच, वासरं तोच, दावी तोच, नवरा तोच, बायका तोच. काय झालं? इथून तिथून सगळा कृष्ण परमात्मा. म्हणून देव देऊळ परिवारू ही अमृतानुभवातली आणि मुख्य ओवी आहे. देव देऊळ परिवारू की जे कोरोन डोंगरू तैसा भक्ती अगा हुताशनाचे वंदन. तेवी आपुला आपण आनंदोची आनंदमायन होता काय आण संबंधू लागे. आता भजावे का न भजावे आपण या चुकी न जावे तरी न भजताय स्वभाव भजन वाढे. इथे भजायलाच पाहिजे असं काही नाही. न करिता अशी पांडवा भजन झाले. निराळं काही करण्याची गरज नाही, पण तुम्हाला वाटलं आनंद भोगण्याकरता करा. हे बघा, रोजचे तुम्ही, थोडक्यात कळेल असे दृष्टांत देतो. रोजचे तुम्ही जेवता, बरोबर आहे ना? मग तुमचं तुम्हीच करता, तुमचं तुम्हीच खाता. मग एक दिवस वाटलं काय बा एकट्यानेच करायचं. मग दोघे मित्र बोलवले, बायकोला सांगितलं आज मित्रांना बोलवलं आहे. ठीक आहे, ती चांगली होती, बोलवा. काय करायचे? बटाटे वडे करा, पॅटीस करा, समोसे करा, काय मसाल्याचं दूध करा, नाही तर तुम्हाला वाटतं तर जेवण करा. काय? मग मित्राने विचारलं काय रे, कशा करता बोलवलंस तू? कशा करता नाही म्हणला, रोज मी एकटाच जेवतो, आज वाटलं तुम्हाला बोलवावं. तसा देव एकटा मी, आज वाटलं भक्ताला घेऊन जेवा म्हणून भक्त निर्माण केला. बस आपल्याच आवडी करता. काही काही माणसं स्वतःशीच बोलत असतात बरं का. काही काही माणसांना सवय असते, आजूबाजूला कोणी नसतं त्याने ते स्वतःच बोलून ते असं कसं झालं, त्याचं कसं झालं, इथलं कोणी उचललं, तिथलं कोणी केलं, असं कोण. नवरा म्हणला ग तू कोणाशी बोलतेस? ते म्हणले कोणाशी नाही, माझी मीच बोलते. माझं बोलणं कळलं का? म्हणजे तिचं बोलणं सुद्धा जरी असलं तरी ते मौनच आहे. म्हणजे मुका असला तरी मुकाच आहे, आणि स्वतः करता असल्या कारणाने बोलत असला तरी मुकाच आहे. तसं जगत रूपाने प्रगट झालं तर द्वैत म्हणलं तरी काही बिघडत नाही, आणि अद्वैतच त्या रूपाने प्रगट झाले असं म्हणलं तरी बघत नाही, कारण दोन्ही दृष्टिकोनातून आहे ते तेच आहे, काहीही फरक नाही. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणे अखताची देव अखताची पूजा, मग अखिता काय आता पूजा जाओ. आता कशा तांदूळ जेवी अखिता, अखता म्हणजे अक्षदा, त्यावेळेला आपण अक्षदा मांडतो, बरोबर आहे ना, अशा मांडतो, आणि त्या अक्षदेने अक्षरीची पूजा करायची. आता कोणी कोणाची पूजा केली, कोणी कोणाची पूजा केली त्याला अजून आधुनिक दृष्टांत देतो. आता मोठ्या मोठ्या देवांना सोन्याचं कवच करतात, अमकं करतात, छान पुष्कळ चांगलं चाललं आहे सध्या. काय कुठेतरी खर्च करण्यापेक्षा देवाला द्यावा असं वाटतं, हे काही वाईट नाही. आता दिलेल्यानी सदुपयोग करावा हा भाग निराळा आहे, पण दिल्याने देवाचं कवच देवाच्या अंगावर ठेवावं, ते कवच आपल्या अंगावर घालू नये, म्हणजे पुष्कळ झालं. त्याच्याबद्दल जास्ती वक्तव्य करण्याची काही आवश्यकता नाही. मग आता सोन्याची मूर्ती आहे, तिथे फुलं सोन्याची केली. पहा पहा घवे रुख रुखाचे या, परी दुसरा नाही या विस्तारू जेवी. सुंदर ओवी लिहिली आहे. एक झाड जसं असतं त्याचा विस्तार, झाडाचा जो विस्तार आहे तो झाडच आहे. माझं बोलणं कळलं का? फांदी, बारक्या तुराट्या, मोठी फांदी, जाड फांदी, फळ, फूल, त्या झाडाच्या रूपाने विस्तार कोणाचा आहे? पाहे पा आघविया रुख रुखाची या, परी दुसरा नाही तया विस्तारू जीव. अहो मुगी मुग, अहो मुख्याने मौन धरले. या म्हणण्यात मुखी काय शब्द आहे?
मुगी मुग मात्र जैसे मुक्याने मौन धरले. काय अर्थ झाला मुक्याने? अहो ते म्हणले त्याचं सुटलं होतं केव्हा? मुक्याने मौन धरलं हे म्हणायची गरजच नाही, तो मुद्दाम मूळचाच मुका आहे. तसं मुक्याने मौन धरलं ह्या म्हणण्याचा अर्थ नाही आहे. दौन धरणेवर धरणे यात जग नवल नव्हे, कारण जरी त्याने मौन व्रत न घेतले तरी तो बोलता सिद्ध मुकाच आहे, हे लक्षात घ्या. दुसरं कोणी बोलतंय असं वाटत असेल तर बोलताय, मीच बोलत आहे म्हटल्यानंतर मी मुका आहे. माझेपणा जिथे संपला तिथे मुकी अवस्था आली. मी नावं गावं सांगत नाही, पण एक सांगतो. एक मोठी व्यक्ती पुण्यामध्ये होती, फार मोठी. ते एकाच्या प्रवचनाला गेली. ते येतो ते एका मोठ्या सत्पुरुषाच्या प्रवचनाला, आणि त्यांना वाहवा म्हणायची सवय असायची. आता तुम्ही सुद्धा सगळे करताच की वाह, स्वभावत आहे. तर त्यांना माहिती होतं ह्यांच्याकडे जातात, तो रोख होता त्यांच्यावर. समोर बसल्यानंतर ते वा म्हणले, वा. ते म्हणले हे अमक्या तमक्याचं प्रवचन नव्हे, प्रवचनामध्ये वा म्हणायचं. टोचलं त्याला. ते काही खमके होते समोर बसलेले. ते म्हणले तुमच्याही प्रवचनात वा म्हणण्यासारखं काही नाही, मला बरं वाटलं म्हणून आतून निघालं. खलास म्हणून का साफ करून टाकलं. तुमच्याही प्रवचनात वा म्हणण्यासारखं काही नव्हतं, पण मला सहज बरं वाटलं, माझं मी वा म्हटलं, तुमच्याकरता म्हणलो नाही. ते म्हणले ते तिकडचं प्रवचन नाही वा वा म्हणायला. काय झालं याचा अर्थ कळला का? वा आवर्जून कोणी म्हणत नाही, बरं वाटल्यानंतर गप्प बसवतच नाही, वा आलंच पाहिजे, आलंच पाहिजे. तसं देव जग निर्माण करतो आणि आपल्याकडेच बघून म्हणतो वाह वाह वाह. अर्जुना काय सांगू तुझी निवेदे, म्या देवपणाची बिरुदे, सांडिले गा मी अर्धे सगळेन तुवा. तो पाहावा हे डोहळे म्हणून अचक्षुषी मज रोळे, हातीचे नीलीला कमळे पुजतया ते, दोवरी दोन्ही भुसा घेऊन अलिंगावया लागून तयाचे अंग, तया संगाचे निसुरवाडे मज विदेहा दे धरणे घडे, किंबहुना आवडे निरुपम. तो पाहावा हे डोहळे. कळलं का तुम्हाला? माझ्या भक्ताला पाहावं म्हणजे मीच मला दोन करून पाहावे, मला डोहाळे लागलेत. तो पाहावा हे डोळे म्हणून अचक्षुषी मज डोळे. तुम्ही म्हणाल परमात्मा अचक्षु आहे, मग त्याला डोळे कसे? तर मला डोहाळे लागले, माझं मी रूप असं बघावं, आणि ते डोहाळे जेव्हा त्याला बघण्याचे झाले त्याच्याकरता मी डोळे घेऊन आलो. तो पाहावा हे डोहळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, आणि हातीचे नीलीला कमळे पुजतया ते. एकाने विचारलं परमात्म्या तो हातात फूल का ठेवतोस? ते म्हणले माझा भक्त केव्हा येईल सांगता येत नाही, आले की लगेच त्या पायावर ठेवणं. ते काय दुकानातून मागवायचे गुच्छ नाहीत, हातात तयार. अटेन्शन दिल आला की हां आम्ही तयाचे करू ध्यान, ते आमुते देवतार्चन. म्हणून अर्जुनाला इतकं प्रेम, अर्जुनावर इतकं प्रेम, कारण ते दुसरं नाही, ते माझंच रूप आहे, माझंच रूप आहे, आवडीचं रूप आहे. म्हणून ओव्या किती सुंदर आत्ता म्हटल्या मी, तो पहावा आहे डोळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीचे नीलीला दोवरी दोन्ही भुसा. अरे दोन आणि दोन एक्स्ट्रा का? ते म्हणले आलिंगन देण्याकरता काय होतं, त्या अर्जुनाला मिठी मारताना असं वरून मारलं जातं पण खालून पुढे सरतं, म्हणून असं पकडायचं आणि असं पकडायचं. तुम्हाला जेव घालून माझं पोट भरलं, तसं देव जगत निर्माण करतो ते तुम्हाला निर्माण करण्याकरता नाही. आपुलीचा आवडी धरुणी खेळिया, अपापणा ते व्याले रे, अरूप होते ते रूपासी आले, जीवशिव नाम फावले रे. ऐक खेळिया तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ खेळे रे. अरे खेळिया हे प्रभूचा विलास बघ आणि मग खेळ खेळ. अहो मुगी मुग मात्र जैसे, घेता न घेता नवलासे, केले देवपण तैसे दोही परी. प्रभू सत्तेचा संग घडला की ऐकणं उदित होतं, डोळ्यात संग घडला. कृपाळू हो पांडुरंगे, अंग संगे जीव लागे. अंग संगे, अरे प्रभू तुझा संग आहे म्हणून माझा अंग आहे. डोळ्यात संग झाला बघणं प्रकट झालं, कानात संग झाला ऐकणं प्रकट झालं, पायात संग झाला चालणं प्रकट झालं. किती गोड आहे.
गोड आहे, अमृतानुभव आहे सगळा. प्रेमाने बघाल तर प्रत्येक वस्तूमधून तुम्हाला आनंद भेटेल प्रभू प्रेमाचा. दीप्तीची लुगडी दीप कळिके तू वेडी, हे न म्हणता ते उघडी ठाके काही. महाराज म्हणाले पूजेमध्ये अक्षदेचे मांडलेले आहेत, किंवा त्याच्या पुढे म्हणाले हे दीपकलिका, हे दिव्याची ज्योत तू प्रकाशाचे लुगडे नेस. दिव्याची ज्योत प्रकाशाचे लुगडे. काय आता हा दिवा आहे, दृष्टांत मला समजू, हा दिवा आहे, आता माझ्या अंगावर पडलं आहे ना, ते त्याच्या प्रकाशाचं लुगडं आहे. दुसरा असे वस्त्र आहे, प्रकाश कुठे आहे, दिवा कुठे आहे तिथे, आणि पडला आहे कुठे, हे काय आहे. मग आता इथून तिथून तो प्रकाश काय निराळा का त्याच्यापेक्षा. तो जर निराळा असेल तर ते विझवलं पाहिजे, तर इथलं शिल्लक राहिलं पाहिजे. म्हणून प्रकाश तो प्रकाश की अमृतानुभवातली मुख्य होईल. प्रकाश तो प्रकाश की यासी नवसे घेई चुकी, म्हणून जगासकी वस्तू प्रभा. जगत हे वस्तूची प्रभा आहे हे महाराज सांगतात. का चंद्रा ते चंद्रिका न म्हणजे तू लेका, तरी तो असे का तयाची गे नाही. अरे चंद्र आणि चंद्रिका, चंद्राला तू चांदणे पांघर असे म्हटले नाही तर तो चांदण्यापासून संपूर्ण असणार नाही काय. अरे चंद्र चांदणं पागरला, चांदणं म्हणजे चंद्र. विमानामध्ये दोन बाजूने पट्टे बांधतात ना, वरचा पट्टा आणि खालचा पट्टा, तशा माझ्या भक्ताला कडकडून मिठी मारावी. दोवरी दोन्ही भुजा घेऊन अलिंगावया लागून तयाचे अंग, तया संगाचे निसुरवाडे, मग विदेहा देह धरणे गडे, त्याचा संग घडावं. एक आमचे महाराज फार सुंग, कृपाळ हो पांडुरंगी अंग संग. संग शब्द नीट वापरा, अर्थ नीट करा. संग आहे म्हणून अंग आहे, संगातून अंग आहे. माझं बोलणं कळलं का. संग, आता त्याच्यापेक्षा पुढे जाऊ. कानामध्ये संग आहे म्हणून ऐकणं आहे. चांदणं आणि चंद निराळे आहेत का. आगीपणे आगी असताची असे अंगी, मा कासया लागी देणे न देणे. अग्नीच्या ठिकाणी स्वरूप अग्निपणा स्वभाव सिद्ध आहे. अरे अग्नीच्या ठिकाणी अग्नी आहेच आहे. या अगवाचे तात्पर्य ऐसे, स्वभावे जे दशा असे, तर न व्हावे काहीसे म्हणावे कासया. निराळं काही व्हावं असं म्हणण्याची गरज नाही, स्वभावता आहे. न करिता जे हो उपाय ते केले नाही आहे, येणे अभिप्राय बोलिले उघड. न भजणे आणि भजणे हे शिवाचीच परिपूर्ण. आता न भजावे काय कोण आणि भजावे ते कैसे. भजलं तरी काही प्रगट पडत नाही आणि नाही भजलं तरी काही प्रगट पडत नाही, दोन्ही एक आहे.